नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। महत्त्वाचे अपडेट काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी जर आपण लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करायचे आहे। असेच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती वेळोवेळी अपडेट पाहायला मिळतात। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर पहा, सरकार आजपासून न अर्ज करता कामगारांसाठी मोफत 30 भांड्यांचा संच देणार आहे। मोफत 30 भांड्यांचा संच आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, कोणताही अर्ज न करता। नक्की ही काय अपडेट असणार आहे, पाहूयात संपूर्ण अपडेट। तर पहा, महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत आणि याचाच एक भाग म्हणून जो बांधकामगार आहे महिलांसाठी मोफत भांडी संच जो आहे तो वाटपाची जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 30 भांड्यांचा जो सेट आहे तो या ठिकाणी भेटणार आहे। या उपक्रमामुळे कामगार कुटुंबाचा स्वयंपाकघराचा जो खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि त्यांना दैनंदिन वापरासाठी आवश्यक भांडी ही सहज उपलब्ध होणार आहेत। तर हीच आहे महत्त्वाची अपडेट कामगारांसाठी। कामगारांसाठी 30 भांड्यांचा संच सेट भेटणार आहे, अगदी मोफत भेटणार आहे। लाडक्या बहिणी यामध्ये पात्र असणार आहेत। पाहूयात थोडक्यात योजनेचा उद्देश काय असणार आहे। बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना स्वयंपाकासाठी लागणाऱ्या मूलभूत भांड्यांची सोय करून या ठिकाणी दिली जाणार आहे। ह्या योजनेचा प्रमुख उद्देश अनेक वेळा अल्प उत्पन्नामुळे महिलांना आवश्यक भांडी खरेदी करता येत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या घरगुती जीवनात अडचणी निर्माण होतात। शासनाने दिलेल्या मोफत भांड्यांच्या संचामुळे त्यांना या खर्चात दिलासा मिळणार आहे। तर या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे, कोण लाभ घेऊ शकतं हे देखील आपण पाहूयात थोडक्यात। ही योजना खास करून कामगार महिलांसाठी आहे। त्यासाठी महिला मजूर महाराष्ट्रात बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे। तसेच आधार कार्ड, नोंदणी प्रमाणपत्र आणि ओळखपत्र यांसारखी कागदपत्रे अर्ज करताना सादर करावी लागतात। केवळ पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। पाहू शकता आपण, बांधकामगारसाठी मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे। दुसरं म्हणजे त्यांच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि ही महत्त्वाची अर्ज करण्यासाठी कागदपत्रे आपल्याला आवश्यक आहेत। आता आपण पाहूयात अर्ज प्रक्रिया नक्की कशी असणार आहे। मोफत भांडी संच मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी स्थानिक बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात अर्ज करावा लागतो। अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहेत। पात्रतेची पडताळणी झाल्यानंतर लाभार्थ्यांना 30 भांड्यांचं सेट अगदी मोफत भेटणार आहे। पाहू शकता आपण, पात्रतेची पडताळणी झाल्यानंतर लाभार्थ्यांना 30 भांड्यांचा सेट अगदी मोफत देण्यात येणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची देखील सोय उपलब्ध करून दिलेली आहे आणि ही देखील आपण लक्षात ठेवायचं आहे। मिळणाऱ्या भांड्यांचा संच कशा प्रकारे असणार आहे हे देखील आपण थोडक्यात पाहूयात। या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या संचात स्वयंपाकघरासाठी लागणारी सर्व मूलभूत भांडी समाविष्ट असणार आहेत आणि वेगवेगळ्या आकाराची पातेले असतील, तवा असेल, कढई असेल, डबे असेल आणि इतर उपयुक्त ज्या वस्तू असणार आहेत त्या या ठिकाणी दिले जाणार आहेत। असेच एकूण 30 वस्तूंचा या ठिकाणी समावेश असणार आहे आणि असाच 30 वस्तूंचा समावेश करून भांड्यांचा सेट तयार करून या ठिकाणी कामगारांसाठी अगदी मोफत देण्यात येणार आहे। या ठिकाणी अर्ज प्रक्रिया जी आहे ती काही जिल्ह्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने करून दिलेली आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन आहे। आपण पाहू शकता योजनेचे फायदे काय असणार आहे। थोडक्यात या योजनेमुळे बांधकामगार योजनांना महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे।
कुटुंबातील खर्च कमी होणार आहे, दैनंदिन जीवनात सोय होणार आहे, अल्प उत्पन्नातही घरासाठी आवश्यक भांडी या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे, महिलांना आत्मसन्मान वाटतो आणि शासन त्यांच्यासोबत आहे ही देखील भावना बळकट होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही हे देखील तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.